आणि मुंबई उच्च न्यायालय या संदर्भातला जो काही योग्य निर्णय असेल तो निर्णय देईल। आमची ही नेहमीच भूमिका राहिलेली की कुठल्याही गोष्टीतलं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा केव्हा ॲग्रीड पार्टी असते त्या ॲग्रीड पार्टीचं ऐकून त्या दिशेने तपास केला गेला पाहिजे। संजय गायकवाड असे बोलत आहेत की यामध्ये कुठलीही तथ्य तपास यंत्रणेला दिसलेलं नाहीये, त्यामुळे या प्रकरणात यापुढे सुद्धा काही दिसणार नाही असा दावा शिवसेनेचे आमदार करतात। नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं की उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या मागण्यांवर आता पहिला तर उच्च न्यायालय त्याचा निर्णय देईल 2 आठवड्यामध्ये। उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सरकार कारवाई करेल। गायकवाडांच्या म्हणण्यात तथ्य वाटतं तुम्हाला की या प्रकरणात काही नाही, आता कोण काय बोललं याच्याशी मला माहित नाहीये आणि मला एवढंच त्यातलं दिसतंय की ॲग्रीड पार्टी आहे, ते मुंबई उच्च न्यायालयात गेलेले आहेत। उच्च न्यायालयासमोर प्रकरण आहे, उच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाप्रमाणे सरकार 100% त्या ठिकाणी काम करेल। सुधीर भाऊ असं म्हणतात की या सगळ्या प्रकरणामध्ये सुईच्या टोका एवढा देखील कोणताही पुरावा नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। जे काही आहे ते न्यायालय ठरवेल असं सुधीर भाऊ। मी पण तेच सांगितलंय की उच्च न्यायालयामध्ये तिचे वडील गेलेले आहेत, त्यांच्या पिटिशनमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामध्ये किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी गेल्या होत्या हे तर आपण सगळ्यांनी दाखवलं। त्यांच्या समवेत त्यांची एक पत्रकार परिषद झाली होती, तो दबाव आणण्याचा प्रयत्न होता असं आज ते म्हणतायत आणि त्याच्यामुळे कुठेही ॲग्रीड पार्टी असेल तर त्याची तपास झाला पाहिजे ही नेहमीच आमची भूमिका राहिलेली आहे आणि या संदर्भात उच्च न्यायालय जे सांगेल त्याच्याप्रमाणे सरकार काम 100% करेल। आरोप केलेले आहेत, त्यांच्या वडिलांनी चौकशी होणार नावं त्यांनी आरोपात घेतलेली आहेत। उच्च न्यायालय में प्रकरण अभी उन्होंने रखा है तो उसके बारे में उच्च न्यायालय जो भी निर्णय देगा उसके आधार पे कानूनी कार्रवाई हो जाएगी। आदित्य ठाकरे का भी नाम ले रहे हैं? देखो, उन्होंने उच्च न्यायालय में पिटीशन किया है, वो पिटीशन आपको भी उपलब्ध है। उसमें उन्होंने अनेक लोगों का नाम लिया है, कई संगीन इल्जाम भी उन्होंने पिटीशन के माध्यम से किए हैं। तो उच्च न्यायालय इसके बारे में जो भी निर्णय देगा उसके आधार पे कानून की कार्रवाई हो जाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।